नमस्कार. इनक्रेडिबल मराठीचा हा 51वा भाग. 50 भागांचा एक टप्पा पूर्ण झाला, तो अर्थातच तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनाने आणि सहकार्याने. मग मनात असा विचार आला की आपण सगळ्यांनी हे यश साजरं करायला हवं, नाही का? आणि त्यासाठी काहीतरी खास करायला हवं. काय बरं करता येईल? मग एक कल्पना आली की अशा एखाद्या ठिकाणी जाऊया जिथे आपल्याला शांतही वाटेल आणि पुढील कामासाठी ऊर्जाही मिळेल. आणि त्यातूनच एक विचार मनात आला की सज्जनगडावर जाऊया का. त्या निमित्ताने संतश्रेष्ठ रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शनही होईल आणि त्यांच्या विचारांची, साहित्याची उजळणीही करता येईल. खरं तर समर्थ रामदासांचे विचार आपल्याला सतत प्रेरणा देत असतात. लहानपणापासूनच मनाचे श्लोक पाठ केलेले असतात. त्यांची अनेक वचनं सुभाषितासारखी आपल्या सोबत असतातच. त्यांनी लिहिलेल्या आरत्या, स्तोत्र हेही पाठ असतं. आता हेच बघा ना, 1 वर्षापूर्वी इनक्रेडिबल मराठी सुरू करण्याचा विचार मनात आला तेव्हा खरं तर भीती वाटत होती. हे आपल्याला जमेल का? दर आठवड्याला एक वेगळा विषय मांडायचा आहे, आपल्याला हे झेपणार आहे का? पण समर्थांचं वचन आठवलं, केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपली मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हे सगळं टिकावं म्हणून कुणीतरी प्रयत्न करायला पाहिजेत, अशी चर्चा तर सगळीकडेच होत असते. आपण घरीदारी हेच म्हणत असतो. खरं तर असे कितीतरी विषय आपल्या अवतीभोवती असतात ज्याविषयी आपण चिंता व्यक्त करतो, काळजी व्यक्त करतो, कधी तावातावानी वाद घालतो, हळहळतो. पण समर्थ आपल्याला सावध करतात. ते सांगतात, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. क्रिया न करता किंवा काहीच न करता नुसतं बोलून काय उपयोग आहे? मग वाटलं आपण आपल्या परीने हा छोटासा प्रयत्न का असेना करून बघूया. काय होईल? कोणी वाहवा करतील, कोणी नावं ठेवतील, हरकत नाही. धाडस करायलाच हवं, कारण मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे. आपण हे सगळं कशासाठी करायचं? तर लोकांना एकत्र आणण्यासाठी. लोकशक्तीवर समर्थांनी कायमच भर दिला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, यावर त्यांचा विश्वास होता. मनाची शक्ती जागी झालेले लोक एकत्र आले तर असाध्यही साध्य होऊ शकतं, ही त्यांची श्रद्धा होती. म्हणूनच तर त्यांनी मनाचे श्लोकही सांगितले. आपल्या मनाला समर्थांनी मना सज्जना अशी साथ घातली. खरं तर आपल्या मनामध्ये अनेक दुर्गुणही वस्ती करू नयेत, पण त्यातच एक सज्जन मनही आहे. ते बहुधा निद्रिस्त असतं, म्हणून त्याला हाक मारून सावध करायला पाहिजे, हे ओळखून समर्थांनी मनाचे श्लोक सांगितले असावे. समर्थांनी जिथे शेवटी निवास केला त्या या गडाचं नावही सज्जनगड आहे. सज्जनांनी वस्ती करण्याचं ठिकाण. किंवा समर्थांचे विचार आठवले की माणूस जिथे सज्जन होतो असं ठिकाण. चला तर आपणही या परिसरात आपल्यातील सज्जनपण शोधण्याचा प्रयत्न करूया. समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिले याविषयीची एक आख्यायिका सांगण्यात येते. समर्थांनी रामजन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली. आजही सज्जनगडावर म्हणजे इथे सुद्धा रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या उत्सवाची त्यांनी सुरुवात केली चाफळ या गावी. इथून जवळच आहे हे गाव. झालं असं, अंगापूर गावाजवळ समर्थांना एक राममूर्ती आणि एक देवीची मूर्ती नदीच्या डोहात सापडली. ती देवी म्हणजे अंगलाई देवी. तिचं मंदिर सज्जनगडावर आहे आणि ती रामाची मूर्ती, तिची स्थापना चाफळ इथे केली गेली. चाफळपासून राम जन्मोत्सव व्हायला सुरुवात झाली.
दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतच होती. एक वर्ष असं आलं की उत्सव अगदी जवळ आला. हजारो लोक उत्सवाला येतील असा अंदाजही होता, पण उत्सवासाठी जी मदत नियोजित होती ती काही पोहोचली नव्हती. आता आयत्या वेळी हे सगळं निभावून कसं न्यायचं असा प्रश्न समर्थ शिष्यांना पडला. पण समर्थ त्यांना म्हणाले, चिंता करू नका. त्यांनी त्यांच्या शिष्याला कल्याण स्वामींना सांगितलं, मी सांगतो ते लिहून घे. त्या रात्री गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा इथून प्रारंभ करून त्यांनी 205 श्लोक एका बैठकीत सांगितले. सकाळी शिष्यांना उपदेश केला की हे मनाचे श्लोक तुम्ही पाठ करा आणि ते म्हणत गावोगाव जा, लोक मदत करतील. आणि अगदी तसंच झालं. अतिशय कमी कालावधीमध्ये उत्सवासाठी सर्व तयारी शक्य झाली. काही अभ्यासक म्हणतात की ही कहाणी काही खरी नाही, असेल किंवा नसेलही, पण आजही रामदासी मनाच्या श्लोकांचा पाठ करतच भिक्षा मागतात. शिवाय समर्थ रामदासांनी जे संघटन केलं, जी विचारधारा मांडली, ती आजही टिकू नये हे मात्र खरं. ही गोष्ट तरी आपल्याला काय सांगते, तर संकट आलं म्हणून डगमगून जाऊ नका. सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर मार्ग नक्की निघतो. समर्थांच्या विचारांची हीच खास बाब म्हटली पाहिजे की त्यांनी आपल्याला आत्मविश्वास दिला. सगळे न्यूनगंड बाजूला ठेवायला शिकवलं. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे हा विश्वास दिला. त्यांनी तेजाची आणि शक्तीची उपासना करायला शिकवलं. जय जय रघुवीर समर्थ असं म्हटल्यावर आजही आपल्याला ती ऊर्जा जाणवते. समर्थांच्या नावातच सामर्थ्य आहे. पण गंमत म्हणजे रामाचं दास्यत्व स्वीकारून रामदास झाल्यानंतर हे समर्थ पण प्राप्त होतं. दास होऊन समर्थ होणे यात वर बघता विरोधाभास वाटतो, पण नीट विचार केला तर तो कसा नाही हे लक्षात येतं. समर्थांनी भक्ती आणि शक्ती यांची सांगड घातलेली दिसते. त्यांनी जागोजागी मारुती मंदिरांची स्थापना करून बलोपासना करायला शिकवलं. तेव्हा परकीय आक्रमणाचा काळ असताना देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केली. लोकांनी निर्भयपणे जगावं याची दीक्षा दिली. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळत अवघे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. जे करायचं ते खणखणीत, ते कसं करावं हे त्यांनी मनाच्या श्लोकातून सांगितलं, दासबोधातून सांगितलं. त्यांचा उपदेश एकदम प्रॅक्टिकल, जगण्याचं मॅन्युअलच जणू. किती बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं बघा. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, शौचे विण असो नये, मलिन वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणोनी, कामे विण राहो नये, नीच उत्तर साहो नये, आसुदे अन्न सेवो नये वडिलांचेही. आसुदे म्हणजे आयते. आणि सगळ्यात महत्वाचं, अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये, मर्यादेविण चालो नये पवित्र जनी. समर्थांचं साहित्य विपुल आहे. त्यातल्या कितीतरी गोष्टी या निमित्ताने आठवतात. ते संन्यस्त वृत्तीचे असले तरी अरसिक नव्हते. उलट जीवन समरसून कसं जगायचं हे त्यांच्या साहित्यातून लक्षात येतं. ते कवी म्हणूनही श्रेष्ठ होते. आजूबाजूच्या निसर्गाकडे ते किती रसिकतेने पाहत असत. दासबोधाचं लिखाण समर्थांनी शिवथरघळीमध्ये केलं. तिथे 40-50 फूट उंचीवरून कोसळणारा एक महाकाय धबधबा आहे. पावसाळ्यात तर त्या घळीचं सौंदर्य फारच खुलून दिसतं. समर्थांच्या शब्दातच आपण शिवथरघळीचं वर्णन पाहूया. ते म्हणतात, गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटल्या धारा धबाबा तो यादय, गर्जती मेघ तो सिंधू ध्वनी कल्लोळ उठला, कड्यासी आदय धारा वात आवर्त होतसे. ते संगीतज्ञ सुद्धा होते. बाळके श्वापदे पक्षी लोभती वेधती मनी, चित्त निश्चिंत होतही धन्यते गायनी कळा. म्हणजे अगदी लहान मुलं, प्राणी, पक्षी सगळ्यांना संगीत आकर्षित करून घेतं आणि चित्त शांत होतं. आणि संगीताचा वापर का करायचा, कशासाठी करायचा, तर समर्थ सांगतात, राहती लोक राजी आवडी उपजे मनी, वर्णितो कीर्ती देवाची धन्यते गायनी कळा. गडावर फिरत असताना त्यांच्या आणखीही काही आठवणी आपसूक जाग्या झाल्या. आता हेच पहा ना, हे मागे जे स्मारक दिसतंय त्याचं नाव आहे कल्याण उडी स्मारक. असं म्हणतात की रामदास स्वामी एकदा संध्याकाळचे इथून फिरत असताना खूप जोराचा वारा सुटलेला होता आणि त्यांनी त्यांची छाटी सहज अशी खांद्यावर ठेवलेली होती. छाटी म्हणजे वस्त्र, आणि ती छाटी उडाली.
तर याच ठिकाणी ती छाटी वाऱ्याने अशी जोरात उडाल्यानंतर त्यांनी फक्त कल्याणा छाटी अशी हाक मारली. कल्याण स्वामी हे त्यांचे इतके मोठे भक्त होते की आपल्या गुरुची छाटी उडते आहे असं पाहिल्यानंतर आणि पुन्हा बलोपासना त्यांची आध्यात्मिक साधना याचं तेज किती असेल बघा की ती छाटी पकडायला त्यांनी उडी मारली आणि त्यांची ती उडी ज्या ठिकाणी पडली किंवा ज्या ठिकाणी ते पोहोचले ती उडी मारल्यानंतर ती छाटी पकडून ते जिथे उतरले असं आपण म्हणूया तिथेही एक स्मारक आहे तुम्हाला दाखवतो. ही किती अद्भुत वाटावी अशी गोष्ट आहे की आजूबाजूचे इतर लोक फक्त विचार करत आहेत की कल्याण स्वामींनी उडी मारली आणि अरे रे असं म्हणेपर्यंत कल्याण स्वामी या पलीकडच्या बाजूनी आतून चढून वरती आले सुद्धा. म्हणजे त्यांचं तेज, त्यांचं आध्यात्मिक तेज, त्यांची शारीरिक ताकद, योग साधना हे सगळंच किती पराकोटीचं असेल याची याच्यावरून कल्पना येते. आणि अशा कितीतरी आठवणी या परिसरात. म्हणजे गुरुचा भक्त म्हणून बाकी कसलाही विचार नाही, गुरुचा शब्द फक्त कानावर पडला आणि क्रिया झाली. खरंय. म्हणजे आपण अशी गुरु शिष्यांची जोडी, एक आदर्श जोडी म्हणून आजच्या पिढीसमोर नक्कीच ही गोष्ट त्यासाठी यायला हवी. म्हणजे त्यात थोडंसं अद्भुत आहे पण त्याही पेक्षा अद्भुत आहे ती त्यांची गुरुभक्ती आणि ही गुरुभक्ती शिकायला हवी. या भागाचं चित्रीकरण इथे सज्जनगडावर करण्याचं ठरवलं आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं गेलं ते योगेश बुवा रामदासी यांच्याकडून आणि अर्थात इथल्या सगळ्याच मंडळींकडून. जेव्हा आम्ही योगेश बुवा रामदासी यांच्याशी या निमित्ताने संवाद साधला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की वयाच्या खूप आधीच्या टप्प्यावरती म्हणजे अगदी 12वीची परीक्षा दिल्या ते या गडावरती आले आणि इथल्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य हे याच विचारांना समर्पित केलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर इथे आल्यानंतर अध्यात्माच्या क्षेत्रात प्रगती करत असतानाच आणि रामदास स्वामींनी दाखवलेल्या मार्गावरती मार्गक्रमणा करत असतानाच त्यांनी उच्च शिक्षण सुद्धा घेतलं. आम्हाला हे सगळंच फार प्रभावित करणारं असं वाटलं आणि असं वाटलं की त्यांनी आपणा सगळ्यांशी सुद्धा संवाद साधावा म्हणून आम्ही त्यांना काही प्रश्न विचारलेत आणि त्याची काही उत्तरही त्यांनी आम्हाला दिली. जय जय रघुवीर समर्थ. सध्याच्या काळात समर्थ रामदास स्वामींचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी गडावर कोणकोणते उपक्रम चालू आहेत? श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था समर्थांचा विचारांचा प्रचारासाठी स्थापन झालेली आहे आणि गेली 75 वर्ष विविध उपक्रमांमार्फत समर्थांचे विचार सगळ्या समाजाच्या स्तरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. प्रामुख्याने तरुणांसाठी समर्थ विद्यापीठ सातारा इथून वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात समर्थ वाङ्मयावर. त्याच्यानंतर पत्रद्वारा दासबोध हा एक आपला स्वतंत्र उपक्रम आहे. त्याच्यामार्फत दासबोधावर असणारे प्रश्नपत्रिका काढल्या जातात आणि सज्जनगडावर आपण तरुणांसाठी म्हणजे युवक आणि युवती उत्कर्ष शिबिरं घेत असतो. त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी पण आपण वेगवेगळ्या वयोगटाच्या निमित्ताने वेगवेगळी शिबिरं आपण आयोजित करतो, कार्यशाळा आयोजित करतो आणि ठिकठिकाणी जाऊन प्रचार प्रसार, पादुकांच्या प्रचार दौरा, त्याच्यानंतर कार्यशाळा यामार्फतही आपण करत असतो. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो. गडावर जे पावित्र्य राखलं गेलं आहे त्याचा आधुनिक काळामध्ये प्रेरणास्थान आहे श्रीधर स्वामी. तर आम्हाला त्यांच्याविषयी काही सांगा. श्रीधर स्वामी 1927 साली सज्जनगडावर आले आणि 1930 साली 2.5 वर्षातच त्यांना समर्थांचं दर्शन झालं. समर्थांनी त्यांना भगवान ही पदवी प्रदान केली आणि प्रचारार्थ त्यांना दक्षिणेला सुरुवात कर असं आज्ञा दिली. तेव्हा स्वामींनी दक्षिणेकडे जाऊन मग परत महाराष्ट्रात येऊन सज्जनगडावर परत आले आणि इथे असणाऱ्या त्यावेळेच्या रामदासी मंडळींना अनुग्रह दिला आणि ह्या समर्थ सेवा मंडळाच्या स्थापनेला त्यांनी प्रेरणा केली. श्रीधर स्वामींच्या आशीर्वादाने ही श्री समर्थ सेवा मंडळ ही संस्था स्थापन झाली. यामध्ये दिनकर बुवा, भास्कर बुवा, अय्या बुवा, कुलकर्णी बुवा, अण्णा बुवा इतरही बरीच मंडळी होती. तर ह्या सगळ्या मंडळींनी मिळून हे संस्था स्थापन केली आणि सज्जनगडाचा कायापालट सुरू केला आणि त्यांना नियमावली घालून दिली प्रामुख्याने की ह्या प्रकारेच आपल्याला काम करायचं आहे. जसं उदाहरणार्थ इथे अन्नदान होतं, इथे अन्न विक्री नाही करत आपण. अन्नदानासाठी कोणी स्वेच्छेने दिलं तर ते घेतो,
त्याला मोल लावलेलं नाही आहे. आणि राहण्याची व्यवस्था स्वामींच्या आज्ञेनुसार ही विनामूल्यच ठेवायची आहे कायमस्वरूपी, आणि त्याप्रमाणे आपण 75 वर्ष त्याप्रमाणे करतो आहोत. तेव्हा इथल्या सेवेकऱ्यांना तो एक धडा स्वामींनी घालून दिलेला आहे उपासनेचा. आपली स्वतःची वैयक्तिक उपासना, सांघिक स्वरूपातली उपासना आणि समाजकार्य करून समाजाच्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची ह्या प्रकारे केली जाणारी उपासना. त्यामुळे उपासना हे त्याचं मुख्य पाठबळ आहे. रामदास स्वामींनी भारतभर मठांची स्थापना केली आहे. आज त्यापैकी किती मठ कार्यरत आहेत? समर्थाने 1100 मठांची स्थापना केली होती भारतभर, आणि त्यापैकी काही अजून शिल्लक आहेत. साधारण 150 मठ आत्ताही विद्यमान आहेत, कार्यरत आहेत. तर त्यांचे जे मठाधिपती असतात ते या गडावर येत असतात आणि त्यांच्या ठिकाणी समर्थ विचारांचा प्रचार प्रसार करतात. त्या व्यतिरिक्त श्री समर्थ सेवा मंडळ या संस्थेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी आपण उपासना केंद्र काढतो. आपले उपासना केंद्र कर्नाटकामध्ये बेळगाव, तिथून ते मध्य प्रदेशामध्ये असणाऱ्या इंदोर, उज्जैनपर्यंत आहेत, ज्या ठिकाणी आपण उपासना घेत असतो. महाराष्ट्राभर अनेक ठिकाणी आपली उपासना आणि भिक्षावळी चालत असते. आणि ह्या व्यतिरिक्तसुद्धा हल्लीच्या, विशेष करून करोनानंतर ज्याची ज्या खूप मोठी सुरुवात झाली ते म्हणजे ऑनलाईन माध्यमं. तर आपली रोज ऑनलाईन उपासना देखील होते, ज्यामध्ये सगळ्या स्तराच्या लोकांनी 1 तास त्यामध्ये जिथे असाल आणि जेवढा वेळ शक्य आहे त्याच्यात ते जॉईन करू शकतात. अशा प्रकारे आपलं हे कार्य चालू आहे. श्रीधर स्वामींना दर्शन दिलं म्हणजे नेमकं काय? श्रीधर स्वामींना समर्थ स्वतः प्रगट होऊन दर्शन दिलं. स्वामींनी अत्यंत मनोभावे, ज्याला हल्लीच्या इंग्रजी भाषेत बेंचमार्क एक स्थापन केला, सेवा कशी करावी येणाऱ्या समर्थ भक्तांची आणि समर्थांची, आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन समर्थांनी प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलं. दर्शन म्हटल्यानंतर ते सगुण स्वरूपाचं दर्शन, म्हणजे त्यांना देह नसतो परंतु ते साकार दिसतात तेवढ्या वेळेपुरतं. त्यांचं त्यावेळेचं शरीर हे तेजोमय असतं. अर्थात ह्याचं वर्णन मी फार शब्दात करू शकत नाही, कारण ती अनुभवण्याची गोष्ट आहे. पण एवढं निश्चित सांगता येईल, कोटी सूर्य समप्रभ जे म्हटलं जातं त्याप्रमाणे ते तेजस स्वरूपाचं, त्या प्रकारचं तिथे प्रत्यक्ष आपल्यासमोर उभं राहिलेलं दर्शन होत असतं. पूर्णवेळ सेवेमध्ये येणं किंवा रामदासी होणं म्हणजे काय? समर्थांचे विचार हे समाजामध्ये इतके आतपर्यंत गेलेले आहेत, मनाच्या श्लोकांच्या आणि इतर माध्यमातून, की ती जी त्यागाची जी आपली ऋषीमुनींनी स्थापन केलेली परंपरा आहे, ती संस्कार रूपाने आजपर्यंत, विशेष करून या महाराष्ट्रात, संस्कारप्रमाणेच ती जपलेली आहे. आणि ते संस्कार सुप्त रूपात असतात. त्यांना योग्य असं काही मिळालं तर ते वृद्धी पावतात. त्यामुळे समाजामध्ये ह्या प्रकारचं प्रबोधन जेव्हा तरुण मंडळी ऐकतात, तेव्हा त्यांच्या आत असणारं ते बीज, त्याला उत्थान मिळतं, ते फुटतं, त्याला पालवी फुटते. पालवी फुटते म्हणजे काय, तर ते स्वतःचं जीवन सामान्यपणे जगण्यापेक्षा काही विशेष आपण करू, समाजाचं ऋण आहे आणि त्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी काहीतरी आपण पाऊल उचलू, ह्या विचाराने प्रभारी होऊन ते इथे येतात. मग इथे आल्यानंतर ते रामदासी होतात. रामदासी होण्यासाठी लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत, 20 लक्षणं दिलेली आहेत. समर्थ स्वतःचा अभंग आहे, परंतु ती लक्षणं सगळी इंग्रजी भाषेत सॅटिस्फाय आपण करणं खूप कठीण आहे हल्लीच्या काळात. परंतु समर्थांसाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण करावं, अशा भावनेने अनेक मंडळी आजही येत असतात. आणि ही समर्थांचीच कृपा आहे असं मी धरतो. आताचा काळ बदललेला आहे, आपण सगळ्याच ठिकाणी बघत असतो. त्यानुसार आपलं सगळं जीवन अगदी सुरुवातीपासनं, म्हणजे तरुण वयापासूनच व्यतीत करतात असं नाही. तर काही जण, काही वेळा असं घडतं की आयुष्यामध्ये काहीतरी जागं करणाऱ्या घटना घडतात, काही चांगल्या, काही वाईट, आणि त्यानुसार टर्निंग पॉईंट असं आपण म्हणूया. आणि त्या टर्निंग पॉईंटपैकी हा टर्निंग मोड स्वीकारणारी माणसं पण आता काही आहेत समाजामध्ये, आणि तीही मंडळी इथे समर्थचरणी येतात. मी वयाच्या 17व्या वर्षी सज्जनगडावर आलो. 12वी सायन्स साईडचा होतो मी. ते एक्झाम दिल्या मी इथे गडावर आलो. त्यावेळेला तिथे मारुतीबुवा रामदासी जे होते त्यांच्याशी परिचय झाला. माझी आई समर्थ भक्त आहे. ती स्वतः आजसुद्धा ती गेली 25 वर्ष सज्जनगडावरच राहते. आणि लहानपणापासूनच मुळे आमच्या घरामध्ये TV सिरियल म्हणजे कधी चालल्याच नाहीत. आमच्या घरामध्ये प्रामुख्याने मनाचे श्लोक किंवा ह्याच प्रकारचं वातावरण होतं. म्हणजे आता तू माहिती असेल, कारण साधारण एका वयाची असं तर समजेल, चित्रगीत, चित्रपट असे ते सगळे चालायचे. आमच्या घरात ते कधी गाणी वाचलीच नाहीत. त्यामुळे मी ह्याच्यापासून अनभिज्ञ होतो असं नव्हे, कारण मी मुंबईत वाढलेला आहे. पण घरात संस्कार तेच होते. एस्पेशली मी जेव्हा झोपायचो
तेव्हा आई लहानपणी मोठ्याने ती दासबोध वाचायची आणि मी दासबोध ऐकत ऐकतच खूप वर्ष झोपलेलो आहे. त्याचा परिणाम असेल आईवडिलांची पुण्याई म्हणूया, आईचे संस्कार आणि समर्थांची कृपा, इथल्या रामदासी मंडळींची कृपा, ज्यांनी मला सांभाळून घेतलं. आता मन चैतन्यमय झालं आहे. एका वेगळ्या ऊर्जेने आम्ही भारावलेलो आहोत आणि पुढे काम करण्यासाठी स्फूर्तीही मिळाली आहे. आजवर आम्ही दोघींनी मिळून काम केलं आणि आमच्या कामाचा आधार ही आमची मैत्री आहे. रामदास स्वामींनी इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं आहे. त्यांनी मैत्रीवरही लिहिलंय की मैत्री कशी असावी. तुम्ही ऐका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ऐकवा आणि आपल्या मैत्रीला उद्देशूनही हे आहेच बरं का. ते म्हणतात, माझे माझे तुझे माझे ऐसी हे मैत्री की जनी, माझे तुझे 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 ऐसे हे न घडे कदा. आशेची मैत्री की खोटी दुराशा विटंबी पुढे, परोपकारिणी मैत्री ते मैत्री न विटे कदा. अविश्वासे वस्ती केली विश्वास हृदयी नसे, विकल्पे चालते मैत्री ते मैत्री आत्मघातकी. संशय असता कामा नये मैत्रीमध्ये. मित्र तो पाहिजे ज्ञानी, विवेकी जाणता भला, श्लाघ्यता पाहिजे तेथे येह लोक परत रही. उगीच वेळ घालाया नासके मित्र पाहिले, कुबुद्धी कुकर्मी दोषी त्याचे फळ भोगावया. संगदोषे महादुःखे संगदोषे दरिद्रता, संगतीने महद भाग्य प्राणी प्रत्यक्ष पावती. संगतो श्रेष्ठ शोधावा नीच संगत कामा नये, न्यायवंत गुणग्राही यत्नाचा संगतो बरा. योग्य व्यक्तीशी मैत्री प्रयत्नपूर्वक करावी. पण आपल्याला काही फार करायचं नाहीये, कारण आपली मैत्री मुळात आहेच. फक्त ती अजून जर वृद्धिंगत करायची असेल तर काय करायचंय, तर फक्त मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी, हिला पसंती द्यायची आहे, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचंय. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण नवीन भाग आल्यावर तुम्हाला लगेच कळेल. आणि आजचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला? आमचा हा 51वा भाग होता. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि खरंच ह्याचा आनंदही आहे, समाधानही आहे आणि तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू दे. आजच्या भागाच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि मला खात्री आहे की हा भाग पाहिल्यानंतर रामदासांच्या दासबोधाकडे किंवा त्यांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे त्याच्याकडे आपण नक्कीच वेगळ्या दृष्टीने विचार करू आणि सज्जनगडाला एकदा तरी नक्की भेट देऊ. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद. नमस्कार.